17 मे 2026 ते 15 जून 2026 हा अधिक मासाचा शुभ काळ असणार आहे। ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आल्यामुळे हा महिना अधिक ज्येष्ठ म्हणून ओळखला जाईल। तर संपूर्ण महिनाभरामध्ये आपल्याला जेवढं काही धार्मिक कार्य करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे। यामध्ये फक्त विवाह, मुंज, वास्तुशांती यांना बंधन आहेत किंवा ही कार्य वर्जित आहेत। पण देवपूजा किंवा देवी देवतांच्या संबंधित जी काही पारायणं असतात, व्रतवैकल्य असतात, देवी देवतांच्या जेवढ्या काही सेवा उपासना आपल्याला करता येतील तेवढ्या आपण नक्कीच या महिन्यामध्ये करू शकतो। महिना जरी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असला तरी पण या महिन्यामध्ये जे काही वार असतात त्या वारानुसार आपण प्रत्येक देवी देवतेची सेवा करू शकतो किंवा नामस्मरण सुद्धा करू शकतो। यामध्येच म्हणजे भलेही कोणताही महिना असला, तो कोणत्याही देवी देवतेला समर्पित असला, त्या महिन्यामध्ये एखादं शुभ कार्य जरी आपल्याला करायचं असलं तरी पण त्यामध्ये आपण आपल्या कुलदैवताला विसरायचं नसतं किंवा विसरता अजिबात कामा नये। आपले कुलदेव असतात, कुलस्वामिनी असते, तर त्यांचा मानपान आपण या महिन्यामध्ये करायचा असतो। तर आता हा अधिकाचा महिना जरी एक वाढीव महिना किंवा जास्तीचा महिना म्हणून आलेला असला, ज्याला आपण गमतीनं धोंडा म्हणतो, पण पुरुषोत्तम मास, मलमास ही या महिन्याची अजून नावं आहेत। तर मग आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करायचा आहे। आता एखाद्या स्त्रीचा मानपान करायला काय लागतं हो, तर तिच्यासाठी एक छानसं वस्त्र किंवा तिला ज्या आवडतात त्या काही गोष्टी, जसं की स्त्री म्हटलं की तिची एक शोभा किंवा तिचं सौंदर्य वाढवण्यासाठी ती काय करते, नटते, सजते। तर यासाठी शृंगाराच्या वस्तू येतात। तर कुलदेवीसाठी शृंगाराच्या वस्तू, एक साजेसं वस्त्र, त्याचबरोबर पाण्याने भरलेलं एक अख्खं नारळ, म्हणजे ज्याच्यामध्ये खोबरंही असलं पाहिजे, पाणीही असलं पाहिजे, नारळाला शेंड्याही असल्या पाहिजे। तर ही सगळी तयारी करून आपल्याला एक शुभ दिवस पाहून कुलदेवीची ओटी भरायची आहे। अधिक मासामध्ये आपण जर आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर एक म्हणजे 12 महिने आहेत, पण जास्तीचा एक अधिक महिना आल्यामुळे एक प्रकारे जास्तीची सेवा आपल्याकडून कुलदेवीची होणार आहे। कुलदेवीचा आशीर्वाद कुणाला नकोय, प्रत्येकालाच तो हवाय। आणि कुलदेवीचा, आपल्या कुलदेवांचा आशीर्वाद आपल्यावर असणं हे फार महत्त्वाचं का असतं, कारण त्यांच्याशिवाय आपली कोणतीही कार्य पूर्ण होत नाहीत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असला की ती कार्य निर्विघ्नपणे पार पडतात। त्याच्यामुळे कुलदेवीचा मानपान करायला अजिबात विसरू नका। देवीची ओटी कशी भरायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे। तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली दिलेल्या त्रिकोणावर, म्हणजे यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर खाली एक त्रिकोणाचं चिन्ह तुम्हाला दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि तो व्हिडिओ लगेच सुरू होईल। आणि तुम्हाला जर समजा असं समजत नसेल की काय असतं त्रिकोण काय, तर सर्च करायचं दिल्लीकर मराठी, कुलदेवीची ओटी कशी भरावी किंवा अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी कशी भरावी आणि पुढे दिल्लीकर मराठी असं लिहायचं, तर तुम्हाला तो व्हिडिओ लगेचच मिळून जाईल। नक्की व्हिडिओ पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।